घरापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे। गरीब घराण्यातला प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे, प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे हा उद्देश शाहू महाराजांनी डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक समाजातला मधला जो मुलगा आहे याला शिक्षण मिळालं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर शाहू महाराजांनी ठेवून अनेक वसतिगृहांची स्थापना कोल्हापुरामध्ये केलेली आहे। ज्याच्यामध्ये मराठा वसतिगृह असेल, लिंगायत वसतिगृह असेल, जैन वसतिगृह असेल। तुम्ही जर कोल्हापूर शहरामध्ये गेला तर अजून सुद्धा ही वसतिगृह कार्यरत आहेत की ज्यामध्ये अनेक गरजू आणि गरीब विद्यार्थी जे आहेत त्याचा लाभ घेत आहेत आणि चांगल्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत। म्हणजे शिक्षणाबद्दल मोठी तळमळ ही छत्रपती शाहू महाराजांना होती। त्याचबरोबर अस्पृश्यता निवारण याच्यासाठी सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी खूप मोठं असं कार्य केलेलं आहे। पूर्वीच्या काळी मित्रांनो अनेक जाती धर्मातील लोक एकमेकांना जवळ करत नसत, पण या सर्वांना एकत्रित आणण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे। म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये शिक्षण असेल, दारिद्र्य निर्मूलन असेल, महिलांचा सन्मान असेल, या सर्व क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी अतिशय मोठं असं भरघोस कार्य या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आज सुद्धा तुम्ही कोल्हापूरमध्ये गेला तर कोल्हापूरमध्ये समृद्ध असा जिल्हा तुम्हाला कोल्हापूर जिल्हा पाहायला मिळेल। त्या काळी झाडे लावा आणि झाडे जगवा, कोल्हापूरमध्ये सगळ्यात मोठं प्रमाण जर बघितलं तुम्ही तर झाडांचं आहे। खूप मोठी झाडे आणि झाडं जगवण्याचं काम हे त्या काळी शाहू महाराजांनी या ठिकाणी केलं होतं आणि अशा प्रकारे हा जिल्हा पूर्णपणे समृद्ध केला होता। तर अशा या महाराजांची आज 150वी जयंती मी संस्था आणि विद्यालयाच्या वतीनं पुनश्च एकदा छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करतो थांबतो।